नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वेलकम 10वी मध्ये मी विजय गोळे सर आपलं सगळ्यांचं स्वागत करतो आहे। मित्रांनो, तुम्ही 10वीला येऊन 1.5 ते 2 महिने पूर्ण झालेले आहेत। वेलकम 10वी या कार्यक्रमाद्वारे मी 10वीच्या विद्यार्थ्यांना अभ्यास कसा करावा याचं मार्गदर्शन करत असतो। गेल्या 2 महिन्यात मी अनेक विद्यार्थ्यांना भेटलेलो आहे आणि 10वीचे जे विद्यार्थी आहेत त्यांना मी विचारलं, तुम्हाला कोणता विषय अवघड जातो? तर सर्वसाधारण गणित आणि इंग्रजी हा विषय आपल्याकडे विद्यार्थ्यांना अवघड जातो, परंतु जो 30 ते 40% विद्यार्थ्यांनी आम्हाला विज्ञान हा विषयसुद्धा अवघड जातो असं सांगितलं। त्यामुळे आजचा हा जो व्हिडिओ आहे हा विज्ञानाशी मैत्री कशी करावी, विज्ञान हा विषय सोपा कसा करावा याविषयीच्या काही टिप्स मी तुम्हाला देणार आहे। विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास करताना कोणती लेक्चर्स ऐकायची, कोणती पुस्तकं वाचायची, रिव्हिजन कशा पद्धतीने करायची आणि टेक्स्ट बुक कसं वाचायचं या काही महत्त्वाच्या मुद्द्यांविषयी मी तुम्हाला सांगणार आहे। तुम्हाला या मुद्द्यांविषयी यूट्यूबवर कुठेही माहिती मिळणार नाही, त्यामुळे लक्षपूर्वक तुम्ही ऐका, त्यामुळे तुम्हाला निश्चितच जास्त मार्क मिळू शकतात। पहिली गोष्ट म्हणजे लेक्चर्स कोणते ऐकायचे, तर यूट्यूबवर अनेक लेक्चर्स उपलब्ध असतात आणि तुम्ही देखील तुमच्या शाळेत तुम्हाला शिक्षक वेगळे शिकवतात, तुम्ही ज्या ट्यूशन क्लासला जातात त्या ठिकाणचे शिक्षक वेगळे शिकवतात आणि यूट्यूबवर सुद्धा अनेक लेक्चर्स असतात। यापैकी कोणते लेक्चर्स ऐकायची, तर मी सांगेन की तुमचे जे वर्ग शिक्षक तुम्हाला शिकवतात ते लेक्चर तुम्ही सगळ्यात लक्षपूर्वक जर ऐकलं तर तुमचे बरेचसे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील। लेक्चर्स ऐकताना तुम्ही तुमचे जे शिक्षक आहे ते तुम्ही एकदा पक्के करा। उदाहरणार्थ, गणित या शिक्षकाकडून शिकायचं, विज्ञान या शिक्षकाकडून शिकायचं, मराठी या शिक्षकाकडून शिकायचं, हिंदी या शिक्षकाकडून शिकायचं, इंग्लिश या शिक्षकाकडून शिकायचं। हे तुमच्या मनामध्ये एकदा पक्कं केलं की त्यांच्याशी तुम्ही प्रामाणिक राहा, ते जे शिकवतात तेच तुम्ही फॉलो करा, तरीही तुम्हाला भरपूर मार्क मिळतील। दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे अभ्यास करताना टेक्स्टबुक वापरावं की एखादा रेफरन्स बुक वापरावं हा प्रश्न विद्यार्थी नेहमी विचारतात। त्याचप्रमाणे जर टॉपर्सच्या तुम्ही मुलाखती पाहिल्या तर टॉपर्स म्हणतात की रिव्हिजन करा, रिव्हिजन करा। तुमचे शिक्षक देखील तुम्हाला सांगतात की प्रत्येक विषयाची रिव्हिजन करा, परंतु ती रिव्हिजन कशी करायची हे मात्र कोणीही सांगत नाही, ते मी तुम्हाला आज सांगणार आहे। आणि तिसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे तुमचं जे टेक्स्ट बुक आहे ते सर्वात महत्त्वाचं आहे। हे टेक्स्ट बुक वाचण्याची सुद्धा एक पद्धत आहे। हे टेक्स्ट बुक कसं वाचायचं की ज्याचा आपल्याला अधिक मार्क्स मिळवण्यासाठी उपयोग होईल ते मी तुम्हाला आज सांगणार आहे। टेक्स्ट बुक वाचणं किंवा धडा वाचणं ही महत्त्वाची गोष्ट आहे, परंतु काही विद्यार्थी काय करतात की अगोदर धडा वाचतात। आता तो धडा ज्यावेळेस तुम्ही पहिल्यांदा वाचता त्यामुळे त्यातलं तुम्हाला काहीही समजत नाही, त्यामुळे शक्यतो पहिल्यांदा धडा वाचण्याच्या भानगडीत पडू नका। तुम्ही सर्वप्रथम लेक्चर ऐका, लेक्चर ऐकल्यानंतर जर तो धडा तुम्ही वाचला तर तुम्हाला त्यातल्या बऱ्याचशा गोष्टी समजतील, कारण शिक्षक ज्यावेळेस तुम्हाला लेक्चर देत असतात त्यावेळेस ते तुम्हाला अतिशय चांगल्या पद्धतीने समजावून सांगत असतात। बरेच विद्यार्थी विचारतात की सर आम्ही कुणाचं लेक्चर ऐकू किंवा कुणाचा संदर्भ घेऊ, तर त्या संदर्भात तुम्हाला सांगता येईल की तुमचे शाळेतले सर आणि ट्यूशनचे सर यापैकी ज्यांची तुम्हाला भाषा समजते त्यांचं तुम्ही रेफर करा। आणि यूट्यूबवर कितीही लेक्चर्स असले तरी जास्त त्याच्यामध्ये खोलात शिरू नका। याचं कारण असं आहे की काही विद्यार्थी असे आहेत की एकाच धड्याचे 4-4, 5-5 लेक्चर्स ऐकतात आणि त्याच्यामुळे त्यांचा गोंधळ वाढतो। एवढा वेळ आपल्याकडे नाही आहे, एकच लेक्चर कुठलंही जरी धरलं तरी त्याच्यामध्ये मुद्दे तेच असतात, मुद्दे महत्त्वाचे असतात। लेक्चर्सची भाषा प्रत्येकाची वेगळी असते, शिकवण्याची पद्धत वेगळी असते, त्यामुळे एका धड्यावरचे अनेक लेक्चर्स मुळीच वाचू नका। जे लेक्चर तुम्ही ठरवलेले असेल, जे शिक्षक तुम्हाला जास्तीत जास्त समजून सांगतात त्यांचंच लेक्चर तुम्ही ग्राह्य धरा। 10वीला ज्यावेळेस विद्यार्थी जातात तेव्हा त्यांच्यासाठी अनेक प्रकारची पुस्तकं बाजारामध्ये आलेली असतात, अनेक प्रकारचे रेफरन्स बुक बाजारात आलेले असतात, परंतु विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही सर्वात जास्त जे अभ्यास कराल तो टेक्स्ट बुकचा अभ्यास करा। तुमचं टेक्स्ट बुक ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे,
कारण 10वीच्या वार्षिक परीक्षेत 60% ते 70% प्रश्न तुमच्या टेक्स्टबुकमधलेच येतात आणि उरलेले जे 30% प्रश्न आहेत त्या मागच्या वर्षीच्या प्रश्नपत्रिका किंवा इतर रेफरन्स बुकमधून येतात. त्यामुळे टेक्स्टबुक ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. विद्यार्थी मित्रांनो, टेक्स्टबुक कसं वाचावं याची एक सिस्टीम आहे. त्याच्यासाठी WWH ही एक पद्धत आहे. W म्हणजे व्हॉट, W म्हणजे वाय आणि H म्हणजे हाऊ. म्हणजे प्रत्येक धडा वाचताना तुम्ही त्याला हा प्रश्न विचारा की व्हॉट हे का आहे, हे कसं आहे आणि हे कसं होतं. हे 3 प्रश्न जर तुम्ही मनात देऊन कुठलाही धडा वाचला तर तुम्हाला तो समजेल आणि त्या धड्यामध्ये तशाच पद्धतीने दिलेलं असतं. WWH यासाठी एक उदाहरण मी तुम्हाला देतो. उदाहरणार्थ पोटेन्शियल अँड पोटेन्शियल डिफरन्स हा धडा जर तुम्ही घेतला तर हा धडा वाचताना पोटेन्शियल अँड पोटेन्शियल डिफरन्स का तयार होतो हा प्रश्न तुम्ही विचारा आणि तो धडा वाचायला सुरुवात करा. दुसरा जो प्रश्न आहे पोटेन्शियल अँड पोटेन्शियल डिफरन्स कसा तयार होतो तो प्रश्न तुम्ही तुमच्या मनात ठेवा आणि तो धडा तुम्ही वाचत राहा. आणि तिसरा प्रश्न म्हणजे हाऊ पोटेन्शियल आणि पोटेन्शियल डिफरन्स कशा पद्धतीने तयार होतो. या तीन प्रश्नांची उत्तर जर तुम्ही मिळवली तर तो धडा तुमचा पूर्णपणे लक्षात राहतो, तो धडा तुम्हाला बरोबर समजतो. विद्यार्थी मित्रांनो, टेक्स्टबुक घेताना तुम्हाला जे महत्त्वाचे मुद्दे वाटतात त्याच्याखाली तुम्ही अंडरलाईन करा किंवा हायलायटरने हायलाईट करू शकतात. काही विद्यार्थी आपलं पुस्तक कोरं करकरीत ठेवतात. असं मुळीच ठेवू नका. प्रत्येक धडा वाचताना तुम्हाला जे महत्त्वाचे मुद्दे वाटतात ते त्याच्यावर लिहा. त्याचप्रमाणे शिक्षक जेव्हा शिकवत असतात त्यावेळेस ते सांगत असतात की या धड्यावरचा प्रश्न मोठ्या उत्तरासाठी येईल किंवा डेफिनेशन याची विचारली जाईल किंवा याचे न्यूमेरिकल्स विचारले जातील. तर हे ज्यावेळेस तुम्ही ऐकाल त्यावेळेस त्या बाजूला डेफिनेशन, न्यूमेरिकल्स किंवा मोठा प्रश्न असं तुम्ही लिहून ठेवा. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही तो धडा पुन्हा वाचाल त्यावेळेस ते फक्त पॉईंट पाहिल्याबरोबर तुमच्या लक्षात येईल की ह्या धड्याची डेफिनेशन विचारली जाते की न्यूमेरिकल्स विचारले जातात. त्यामुळे अभ्यास करताना टेक्स्टबुक खराब झालं तरी चिंता करू नका. तुमचे महत्त्वाचे जे मुद्दे, शंका आहे ते त्याच्यावर बिनधास्त लिहा. विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास करताना सर्वात महत्त्वाची जी गोष्ट असते ती म्हणजे नोट्स बनवणे. ज्यावेळेस तुम्ही वर्गात शिकता त्यावेळेस शिक्षक जे तुम्हाला शिकवतात ते तुम्ही तुमच्या वहीमध्ये किंवा नोटबुकमध्ये भरभर किंवा तुमच्या पद्धतीने ते नोट करा. तुम्हाला ज्यावेळेस शिक्षक शिकवत असतात तेव्हा शिक्षक ते फक्त धडा वाचून दाखवत नसतात, त्याच्या संदर्भात तुम्हाला आणखी काही गोष्टी सांगत असतात त्या तुम्ही बाजूला पॉईंट आऊट करत चाला. त्याचप्रमाणे शिक्षक ज्यावेळेस शिकवत असतात त्यावेळेस ते सांगत असतात की हा धडा महत्त्वाचा आहे, यातला हा पॉईंट महत्त्वाचा आहे. ही गोष्टसुद्धा तुम्ही त्याच वेळी नोंद करून ठेवा. आणखी बऱ्याच वेळा शिक्षक जेव्हा प्रश्न विचारतात ते तुम्हाला विचारो किंवा दुसऱ्या कोणाला, त्यांनी कोणते प्रश्न विचारले आणि त्या विद्यार्थ्यांनी कोणतं उत्तर दिलं ते देखील तुम्ही थोडक्यामध्ये लिहून ठेवा. हे केल्यामुळे जी नोट्स तयार होईल ही तुमची सगळ्यात बेस्ट नोट तयार होत असते. विद्यार्थ्यांनो, पुस्तक वाचणं किंवा पुस्तक पाठ करणं म्हणजे अभ्यास नव्हे. पुस्तकात काय आहे, धड्यात काय आहे हे आपल्याला समजणं म्हणजे अभ्यास होणं, हे तुम्ही लक्षात घ्या. मी अनेक शाळांमधून फिरलेलो आहे आणि 1000पेक्षा असे विद्यार्थी आहेत जास्त की ज्यांनी कुठलाही ट्युशन वगैरे न लावताना देखील 10वीच्या वार्षिक परीक्षेत प्रत्येक विषयात 90%पेक्षा जास्त मार्क मिळवले आहे. या विद्यार्थ्यांशी बोलल्यानंतर माझं असं लक्षात आलं आहे की या विद्यार्थ्यांनी त्यांच्या शाळेतल्या शिक्षकांनी जे शिकवलं तेच फक्त लक्षपूर्वक ऐकलं, तोच फक्त स्टडी केला आणि त्यामुळे या विद्यार्थ्यांना 90%पेक्षा जास्त मार्क्स मिळालेले आहेत. लक्षात घ्या, तुमच्या शाळेतले शिक्षक हे सर्वात बेस्ट असतात, सर्वात उत्कृष्ट असतात. कारण तुमच्या शाळेत जो विद्यार्थी समजा 98%वाला 95%वाला जो मुलगा पहिला आलेला आहे त्याला त्या शिक्षकांनी शिकवलेलं आहे आणि त्याला जर 98% मार्क मिळू शकतात तर तुम्हीसुद्धा प्रयत्न जर केला तर तुम्हालासुद्धा 98% मार्क मिळू शकतील. त्यामुळे शिक्षक चांगले की वाईट या भानगडीत पडू नका. शिक्षक जे शिकवतात ते समजून घ्या. समजून घेणे ही तुमची महत्त्वाची गोष्ट आहे. प्रत्येक कन्सेप्ट, सायन्सच्या बाबतीतली प्रत्येक कन्सेप्ट तुम्ही समजून घ्या. मग ती तुम्ही तुमच्या शिक्षकांकडून शिकवून समजून घ्या किंवा तुमच्या ट्युशन टीचरकडून समजून घ्या किंवा तुमच्या सिनियर्सकडून समजून घ्या.
तुम्हाला विषय समजणं हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, आणि तुम्हाला विषय समजलेला आहे की नाही हे तुमच्याशिवाय दुसरं कोणीही सांगू शकत नाही. त्यामुळे प्रथम विषय समजून घ्या, हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा. याकडे तुम्ही जर लक्ष दिलं तर तुम्हाला सगळे विषय सोपे होतील, एवढी मी खात्री देतो. आणि आता सगळ्यात महत्त्वाचं पॉईंट म्हणजे रिव्हिजन कशी करायची. सगळे टॉपर्स तर सांगतात रिव्हिजन करा रिव्हिजन करा. तर समजा तुम्ही केमिकल रिॲक्शन हा धडा तुम्हाला शिक्षकांनी शिकवला, त्याच्या नोट्स तुम्ही लिहिल्या, शिक्षक वर्गातून बाहेर गेले, त्यानंतर जे 10 मिनटं मिळतात त्या 10 मिनटामध्ये त्या नोट्स तुम्ही पूर्ण वाचायच्या, याला म्हणतात रिव्हिजन. विद्यार्थ्यांनो, शिक्षक जेव्हा शिकवत असतात त्यावेळेस तुम्ही जे लिहितात तुमच्या पद्धतीने शॉर्ट हँडमध्ये किंवा चिन्हांच्या भाषेत काही जरी लिहिलं तर तुम्ही ते शिक्षक गेल्यानंतर जर पटकन त्याच वेळी वाचलं तर तुमच्या ते पूर्णपणे लक्षात येतं, आणि ते लक्षात येणं, ते लक्षात राहणं ही पहिली गोष्ट. त्याच्यानंतर ज्यावेळेस तुमचा धडा पूर्ण शिकवून होईल, समजा एका धड्यावर तुम्ही 3-3 पानांच्या अशा 15 पानांची नोट्स झाली, तर तो धडा पूर्ण शिकवून झाल्यानंतर त्या 15 पानांची नोट्स पुन्हा एकदा वाचायची. म्हणजे पहिली जी रिव्हिजन आहे ते शिक्षकांनी शिकवल्यानंतर लगेच, त्याच्यासाठी फक्त 10 मिनटं लागतात. हे 10 मिनटं जर तुम्ही दररोज दिले तर तो विषय तुमचा बरोबर पक्का होईल. त्यानंतर तो विषय, तो धडा पूर्ण शिकवून झाल्यानंतर ज्या नोट्स तयार होतील त्या तुम्ही एकदा वाचा. आणि तिसरी जी रिव्हिजन आहे ती साधारण 8 दिवसानंतर करा. म्हणजे 8 दिवसानंतर जर तुम्ही ते नोट्स तुम्ही लिहिलेल्या पूर्ण वाचल्या तर तुम्हाला जे शिकवलेलं आहे, जशा पद्धतीने शिकवलेले आहे ते तुमच्या लक्षात राहतं, आणि यालाच रिव्हिजन करणं म्हणतात. रिव्हिजन करण्याची याच्यापेक्षा बेस्ट पद्धत दुसरी कोणतीही नाही. विद्यार्थी मित्रांनो, कोणत्याही परीक्षेची तयारी करताना किंवा कोणत्याही परीक्षेला जाताना भीती वाटणे साहजिकच आहे, पण भीतीला घाबरू नका. तुम्ही भरपूर अभ्यास केलेला आहे, तुम्ही स्वतःलाच कॉन्फिडन्स द्या, तुम्ही स्वतःलाच आत्मविश्वास द्या, आणि प्रत्येक परीक्षा तुम्ही यशस्वीपणे व्हाल. याच्या आधीही तुम्ही यश मिळवलेलं आहे आणि याच्या पुढेही तुम्ही यश निश्चित मिळवाल. आम्ही जे सांगितलेले पॉईंट आहे त्या पद्धतीने जर तुम्ही अभ्यास केला तर 10वीच्या वार्षिक परीक्षेत विज्ञान या विषयात तुम्हाला 98% मार्क निश्चित मिळतील. बेस्ट ऑफ लक टू ऑल ऑफ यू.